ज्ञानिनां मुक्तिदात्री या ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता येईल तसले संध्याकाळचे सत्संगाक आणि पूजा कार्यक्रमांक भाग दिले तसले मागिले सगळे लोकांक हार्दिक जाल तसले स्वागत। काल आम्ही सांगितले प्रति दिवसाची पूजा नंतर कथोपदेश उरता म्हणून प्रायशः कालची पूजा पद्धती वेगळे, आलची पूजा पद्धती वेगळे। आलची किती पूजा पद्धती असा हे पूजा पद्धती कार्यक्रमाच्या एंडपर्यंत लास्ट किती पुन्हा वसा 2 महिन्याचे तेपर्यंत अशीच सेम टू सेम पूजा पद्धती हांगा चलता उरता। संध्याकाळा भितरी आमगेले हांगा विशेष चलता असते सांस्कृतिक कार्यक्रम बी जाता उरता। प्रति दिवसूच आमगेले कथोपदेश जाता उरतले। विशेष आमगे न्हू शनिवार संध्याकाळा भितरी परमपूज्य श्री श्री सुज्ञानेश्वर भारती महास्वामी जिले अत्यंत अद्भुत याल तसले चिंतन उरतले। हे ओटो कार्यक्रम रुटीन जावंगे न्हू चलता उरता, दिवसा चलता उरतले कार्यक्रम। प्रति दिवसूच प्रायशः 5 घंट्याची मागीर आवय लोक येता हांगा ललिता सहस्रनाम वाचताची, अनेक इतले स्तोत्र वाचताची, भजन करताची। त्यानंतर 6:30 सुमार सांस्कृतिक कार्यक्रम सुरवात जाता। जाल्यार हे पट्टी कार्यक्रमाक थोडेच आमकां डिस्टर्ब म्हणल्यार कितें आयकत ना कसलो कार्यक्रम चलता असं म्हणचे लक्ष येवत ना भितर दिकांनी। केन्ना सहजानूची रूम कितें उरतशिल्ले स्टेजा बाजूनी रूम उरतशिल्ले आमगे केन्नाची हे पडतश न्ही। गुरुभवना भितर वास करता असा आमी मागिले ताळगुपाचे गणपती माल नावांनी चंद्रायणांनी तेंगे सगळे भावाने मेळ्ळे गे न्हू गुरुभवन म्हणजे थोडे फाट्टे असते ते 1 रुपया भितर वचचें पडटा आमकां। अशा कांय शब्द कळणी वत ना। जलेबीची सहज जाल तसले अत्यंत लक्षीन आयकले आयकता ना म्हणटा आमी तरी भजन थोडे आयकता आशिल्लेची मस्त खुशी जाले। ललितासनाम सुरवात करता तसले बी एक विशय कळ्ळे आमकां आयकले जाले। जाल्यार पयलीं कितें आशिल्लें मस्त होट प्रमाणात आयकत आशिल्ले हे पड तितलें आयकता ना। जलेबीच आमी एखाद्या करची न्ही तें मागूत आसा। हे उठो कार्यक्रम करचे कोणाक तरी ज्ञानेश्वरी तरी आमी निमित्त ते प्रधान ते आयल्या म्हण आमी हांगा येता आसाची तेची अशा न्हू तेगेले आशिर्वाद घेवका ताका संतुश्ट करका तेगेले अनुग्रह सगळ्यांक पावका म्हणचे उद्देश तरी करता आशिल्ले। अशा न्हू प्रायः रुटीन जावन हे कार्यक्रम चलता उरतले म्हणजे विशय गुर्ता आसा आमकां। संध्याकाळी बेची आज विशेष जाल तसले भजना कार्यक्रम आमी पळयले ते म्हण सांगले री सत्यसाई सेवा समितीचे आमगेले आवय लोकांनी भ्रातो लोकांनी सुंदर तसले साई भजन चलोवन दिले। ते सगळे लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा। तेच बरोबर विशेष दुसरा एक कार्यक्रम पळयले आमी आमगेले पोटाणी जाल तसले आक्का अण्णा लोक बसून गे न्हू आज सुंदर जाल तसले भगवद्गीता पठना कार्यक्रम तेंचे चलोवन दिले। अत्यंत लयबद्ध जावंक गे न्हू उच्चार अत्यंत व्यवस्थित जावंक गे न्हू कळंगे न्हू तिणी भगवद्गीता पठना कार्यक्रम यशस्वी करून दिला आसा। अशा न्हू मागीर सगळे पोटाणी मित्र लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवाला आशीर्वाद म्हणजे प्रार्थने आमी करता आसाचे। फाल्यां हे सगळे विशय नंतर सांगतले आमी। आज कितें
सहजांविषयी कशी चलता उरता म्हणटा सुरवात केली आसाय त्याची. आज सेविकाला लोकांना बी नाव फाल्यां येतनी नंतर लास्ट सांगता वतलेची. आज आमी वेकडे सांगतलेची. आता मी कथोपदेशाक प्रारंभ करता आसाची. एक सुंदर जाल तसलें गांव. ते गांवा भितरी ब्राह्मण दंपती तिंगेले चेडा बरोबरी वास करता आशिल्लेची. ब्राह्मण म्हणजे भितरी सहजानु कल्पनेचे एक अत्यंत सामान्य तरगतीचे लोक म्हणून अत्यंत सहजानु जीवन करता होता हे असते एक लोक म्हणजे चिंतने आमकां सगळ्या लोकांची येन्नाशी उरतना. आमगेले गोरू केन्ना म्हणटा उरता हिलेची. पयली एक पद्दत आशिल्ली रे पाठ्यपुस्तका भितरी खंतरीचे एक ब्राह्मण आले कथा घातलेली ಒಂದೂರಲ್ಲೊಬ್ಬ ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಇದ್ದನು म्हणूच कथा सुरुवात येता म्हणून. म्हणजे ब्राह्मण लोकांना केन्ना जीवन कितें आसा ऐशारामी जीवन न्ही, वैभववेत जीवन न्ही. सहज जालें तसले खावचे कितले हावका, पिवचे कितले हावका, न्हिदचे कितले हावका, तसलेच एक वेवस्थीत जीवन. कारण ब्राह्मण लोकांनी केन्ना भगवंता कडेन दुड्ड दी ऐश्वर्य दी म्हणून मागल ना. जेणे मागिल्ले ज्ञान ते ज्ञाना निमित्त लोकांक उपकार करचे तेंगे जिवनाची शैली आशिल्ले. अशा न्हू ते परिवार बीची तशी जीवन करता आशिल्ले. सहज जालें तसले जिवना शैली तेंगे भितर आशिल्ले. जाल्यारी मनुश्याक कितें जीवन आसा आमी कितले इती भितर उरले बीची आमगेले कितें परिवार आसा ते इती भितर जीवन करता म्हूण सांगचें कोणा कडेन शक्य जावच ना. ते ब्राह्मणाक संतोश आशिल्ले, आनंद आशिल्ले, तृप्त्यान आशिल्लो. जाल्यारी तेगेले बायलेक चेडाक सहजान दिसचे आमकूय बरें व्हड घार उरक आशिल्ले, आमकूय एक बंगलो उरक आशिल्ले, आमी एक बरेचेरी मस्तंत पयशे खर्च करून जीवन करता शैली आमचे येवंक आशिल्ले म्हूण सांगून सहजान तेंकां मना दिसता उरता आशिल्ले. तिणी मस्त पट्टी तेगेले घोवा वरकी सांगले जाल्यार घोव त्या बद्दल तयार जालो ना. तेवढं कित्याक आमकां चलता आसता जीवन. देव 2 वेळेक आमकां कांय कमी केलना. न्हिदचेक बसचेक जाग आसा, पिवचें उदक आसा, आराम आसा. आमी मागीर कर्तव्य आमी करता आसा. दिवसा गायत्री जप करता, देवा पूज करता, मागीर काम हांव करता. अशें न्हू त्या बद्दल म्हाका विशेष चिंता ना म्हूण सांगे न्हू सहजानुची बायलेले चेडाल मागणी तो बदीन दवरता उरता आशिल्लो. खंयचे मागणी मस्तीस बदीन दवरचे जावता म्हणजे सत्य आमकां सळको गुत्तो आसा. बायलेले चेडाले प्रेशर जास्त येता गेले. पयशे जास्ती करका, मस्तीतलो दुड्ड करका, आमी आराम उरका म्हणजे वत्तड जास्त येता गेले. तशीची प्राय ते ब्राह्मणाला मना बी दिसले आतां कितें करचें, दुसरो वाट ना. मागीर बायल चेडा मस्त पयशे उरका म्हणजे अपेक्षा व्यक्त करता आसाची. पयशे सहज जालें तसं जिवना भितरी आमी मस्त संपादन करूं जावच ना. अशी वता गेली बेची आमी अद्भुत जालें तसलें व्यक्तित्व निर्माण करचें बी जावच ना. अशें हांगा न्हू खंय तरी एक विशेष जालें तसलें भूत प्रेत शक्ती वशीकरण कंगे न्हू तुंत निमित्त मागिले पयशे जास्ती करून घेवका म्हणचे चिंतन आयलें ते ब्राह्मणा भितरी. चिंतन येवंगे न्हू कोण तरीची तसले वशीकरण शिकयताले तसले भूत प्रेत आमगे हाती येवच तसले करता तसले एक व्यक्ती आसा की म्हणची चिंतन सुरवात करता. ताका कळून येता लागीं एक व्हड मंत्रवारी आसा. तेगे कडेन सगळे मंत्राची विद्या आसा. तेगे कडेन मस्तीतले पयशे आसा, मस्तीतलें संपादन ताणें केल्लें आसा. तेगे कडेन गेल्लेरी तो खंय तरी वाट दाखयता म्हणून. अशें हांवें न्हू अनन्य गती केल्या तसली हांव ब्राह्मण ते मंत्रवारी कडेन वता. मंत्रादी चिवचूंगे न्हू तेगेले समस्या सांगता. देवान म्हाका सहजान कुटुंब चिकल वचता शक्ती सामर्थ्य दिला. जाल्यार मागीर घरांत लोकांना अपेक्षे मस्तीत हांवें पयशे करका, सुखान उरका, समृद्ध्यान उरका म्हणजे एक आसा. अशें जावंगे न्हू म्हाका थोडेची तुमी तसलें दुड्ड करता तसलें एक वाट शिकून दिया. तसलें दुड्ड करचें एक विशेश जालें तसलें
म्हाका शक्ती कितें आसा आकर्शण करून दिया म्हूण सांगे न्हू मागणी दवरता. सहजानूची तो मांत्रीक सांगता हें ब्राह्मणाला तोंड पळोवन घे न्हू. तुमगे तोंड तेजस्फुलीचे गेलेली तुमी शांत आसाची समाधानाचेर आसाची जाल्यार म्हाका दिसता आसा सहजान घरच्या वत्तडा निमित्त तुमी आतां हांगा आयल्याची. उरो दुसरो वाट ना आतां तुमकोरकीची ते वत्तड आयकून आयकून गेलो कितें तरी करता म्हण दिसता आसा योग्य आसा. अशें जावंगे न्हू हांव तुमकां एक मंत्र सांगता. ते मंत्र दिवसा जप करता वचा तुमी. आलचेनी 21 दिवसाक अमावास्येची आसा त्या दिवस रात्रीक ते मंत्र स्मशान वचून बसून घेवन तुमी साधन करका. ते मंत्राक सिद्धी जावंगे न्हू अनेक इतले प्रेत तुमगे लागीं येताची. तुमी खंयचे का सांगताची तें काम तेणें करून दिता तुमकां. अशें जावंगे न्हू हे एक मंत्र तुमी दिवसा जप करता वचा. अमावास्ये दिवस परतून सांजे येया तुमी. हांव तुमकां स्मशाना वचून वाट दाखयता थंय वचून बसया तुमी साधन करया म्हूण सांगून ताका दिता. एक मंत्र बरोवन दिता. तो ब्राह्मण संतोशाचे ते मंत्र घरा घेवन वता आनी ते अनुश्ठान करचें लागता. 1, 2 अशी 20 दिवस गेलेची. 21व्या दिवसाकची अमावास्या आशिल्ले त्या दिवस सांजेक विशेश जाता तसले त्या ब्राह्मणाक संतोष हाजी हांवें कितें 20 दिवस जप करता आयलें आसा तेजें फल म्हाका मेळटा. स्मशाना वचून बसले नंतर म्हाका एक सिद्धी जाता. प्रेत भूत मागीर हाती येताची. हांवें कसले करून घेवचे जिवना भितर म्हणजे एक संतोष आनंद तुगे निर्माण जाता. तो येवन पावता तेन्ना सहजान मांत्रीक विचारता स्मशाना वचून बसचे तुका भंय घेयना आनी ना तशें कांय ना. रात्री टायमार एक फावटी म्हाका फिरता उरचें पडटा गांवांत येवचें पडटा भायर वचचें पडटा तें म्हाका भंय ना. अडना एक काम करी हांगा लागीं स्मशान आसा थंय वचून घे न्हू पीठ घालून घे न्हू विवस्त्र जावंक घे न्हू तूं बशी मुखार 2 उदबत्ती आयन धरून घे आनी तुगेलें साधन कितें आसा दोळ धांपून अनुश्ठान करचें सुरवात करी. थोड्या वेळा भितरीची तुका प्रेत भूत तुगे लागीं येवन उलयताची तुगेले इश्टार्थ पुर्ती करून दिताची म्हूण सांगता. ह्यो संतोशाचेरी स्मशाना वता वचूंक घेवन सांगला अशीच विवस्त्र जावंक घे न्हू आसना सिद्धी करून घे न्हू बसता. बसून न्हू तुगे कितें जप आशिल्लें तें सुरवात करता. सामान्य 12 घंटे रात्रीक 1 तास जाले 2 तास जाले 3 तास जाले हे मंत्र जप करता आसा हेका कांय परिणाम जातना कोणाय विचारतना भूत प्रेत आयला लागेले हेका कांयच कळटना. सहजानूची साकाणी 5 5:30 वचे आयले उजवाड येवचे आयले हेका दिसता कांय जातना मग म्हाका अशें कितें जालें उरो म्हूण सांगे न्हू पुन्हा ते मंत्रवादी कडेन वता. वचूंक घेवन सांगता तुमी सांगिल्ले प्रमाण हांव वचूंक गेलो अनुश्ठान केलो जप केलो जाल्यार खंयचे भूत प्रेत मागीर येद्र आयले ना कोणा म्हाका मेळना कितें हें. तेन्ना मंत्रवादी ओहो प्रायशः तुवें केलें तसलें कितें अनुश्ठान आसा 21 दिसाचें अनुश्ठान पूर्ण जालें ना म्हण जालें आनी जास्ती दिवसू ते अनुश्ठान करता म्हण जालें. तूं कांय चिंता करनाका भिनाका आनी मुखार अमावास्ये पर्यंत थोडे हेची जप करता वच आनी अमावास्ये दिवस पुन्हा वचून स्मशाना बस तेन्ना तुका ते मंत्र सिद्धी जाता तुगेले इश्टार्थ पूर्ती जाता म्हणून. पुन्हा तशी जाता 1 म्हयने पर्यंत तें अनुश्ठान करता आनी अमावास्या जाता. अमावास्ये दिवस रात्री पुन्हा वचूंक न्हू स्मशाना बसता जप सुरवात करता. जप करता आसा रात जाल्यार साकण जाता कोणा कांय जावच ना. प्रायशः हे ब्राह्मणाक मस्त पश्चाताप येता अयो हांव खंय चुकता आसा अशें कितें जाता आसा म्हाज्या जिवना भितर म्हूण सांगे न्हू. पुन्हा मंत्रवादी कडेन येता आनी सांगता आज बी हांव जपा बशिल्लो कांय म्हाका परिणाम जालो ना खंयचे भूत प्रेत शक्ती मागीर वशीकरण जालें ना म्हणून. तेन्ना ते मंत्रवादीक अत्यंत आश्चर्य कांय भिनाका मुखाल्या मातशें पर्यंत थोडो टायम घे तूं जप करता वची मुखाल्या मातशें तुगेलें बरें हांव बी येता कितें तुगेली शक्ती तुगे वशीकरण जाता ना तें हांव बी पळयक म्हाका. मस्त लोकांक हें काम करून दिलें आसा तें कुठलो काय जाल्लो आसा तुका कितें जाता ना म्हण म्हाका करता येता ना थोडे टायम घे भिनाका खंयचें का जाल्यार व्यर्थ जावत ना तुका म्हूण सांगे न्हू समाधान करून ते ब्राह्मणान हाडून दिता. आनी 1 म्हयने जाता आयले
पुन्हा अमावास दिवस लाग गेले. ब्राह्मण पुन्हा हे मंत्रवादी कण येता. मंत्रवादी ताका स्मशान आपोवन व्हरता आनी सांगता हे जागे बस तूं, हांव दूर राबता, अनुष्ठान करता वची, नंतर तुका ते शक्ती कितें तरी येतना कसली येता हांव पळोवंक गे न्हू, तुका सूचन दिता म्हणून. अड्न म्हणून पुन्हा ब्राह्मण अनुष्ठाना बसता. ह्यो मंत्रवादी दूर वचून राबून पळयता उरता पळयता उरता. पळयता पळयता आसतना ताका आश्चर्य येता वता, हें कसलें घडता सांगा म्हणून. कितें जाता सांगा म्हणचे ताका अर्थ जावत ना ताका. अयो अशें कशें, मागीर जिवना भितर हांवें मस्तकां पळयलां, मस्तकाक भूत प्रेत वशीकरण जावंक तेंगेलें काम करचें पळयलां. अशें कितें जाता सांगा म्हणून विचार करता आसा. विचार करता करता आसतना साकाण जाता वता. तिथे भितर तो ब्राह्मण उठता. उठूंक गे न्हू हे मंत्रवादी लागीं येता. मंत्रवादी लागीं येवचे भितरी हे मंत्रवादी त्या ब्राह्मणाक उद्दंड नमस्कार करता आनी नमस्कार करून विचारता आसा, ब्राह्मणा देवा, म्हाका अजून पर्यंत म्हाका अर्थ जालो ना. तुमी कितें जप करता आशिल्ले ते जपाक भूत प्रेत येवत ना म्हणणे येताची. जाल्यार तुमगे तनी 16 फूट दुरा भितर ते भूत प्रेत राबून नांता उरता विना तिने मुखार येवचें जाता ना. तिने मुखार येवचे प्रयत्न करता आसच. जाल्यार खंयचे भूत प्रेतची मुखार येवचें जाय नासतना थंय वतण घेवन नांता उरता तिनी. म्हाका हें सत्य अजून कळना, अशें कितें जाता आसून म्हाका कळना, हेजें रहस्य कितें म्हूण सांगे न्हू ह्यो ब्राह्मणाक विचारता आसा. तेन्ना ब्राह्मण सांगता आसा, म्हाका बी कांय गुतना. हांव तुमी सांगले जप केले, तुमी सांगता आसाची भूत प्रेत येताची 16 फुटां दूर मुखार राबूंक नांता आसाची म्हणून. जाल्यार मुखार कितें तेणी येताना, कितें येताना, तरी कितें म्हाका साक्षात्कार येताना म्हणून. तेन्ना ह्यो मंत्रवादी त्या ब्राह्मणाक विचारता, तुमी दिवसा गायत्री जप करता उरताची. तेणी ह्यो सांगता ब्राह्मण, हय हांव दिवसा गायत्री जप करता. कितले करताची? 1000 गायत्री जप करता हांव दिवसा. 1000 गायत्री जप करता तुमी? हय 1000 गायत्री जप करता. अशान तुमचें बेजारू. जर तुमी गायत्री जप करता म्हणजे जाल्यार आसतली तुमचे कडेन खंयचे भूत बी येवत ना, खंयचे प्रेत बी येवत ना, खंयचे पिशाच बी येवत ना. ते सगळे कितें करताची? दूर राबता विना हा तुमगे लागीं येवचें तेंकां साध्य जावत ना. कारण कितें? तुमचे कडेन गायत्री मंत्राचें अनुष्ठान आसा, ते तपा प्रभाव आसा, ते सिद्धी आसा. अशें आमगे न्हू हें नेगेटीव कितें फोर्स आसाची, शक्ती आसाची तुमी कडेन येवचें कशें शकत ना म्हूण सांगता. सांगता की तेन्ना ब्राह्मणाक झग्ग जाता. हय अशी बी आसा? गायत्री जप केली चड प्रभाव आसा, खंयचे वायशें आमगे लागीं येवत ना. तेन्ना तो मंत्रवाद सांगता, खंडीच्यान सांगता आसा, कोणाक गायत्री देवी शक्ती आसची तेंकां वायट शक्ती कांय करूं शकना, तिगे लागीं येवचें शकना, तिगे सावळ कितें घेवन घालूंक शकना. तितलें सामर्थ्य ते गायत्री जपांचें आसा. जाल्यार तुमगे कडेन गायत्री जप तुमी अनुष्ठान करता आसाची. संकल्प कितें म्हूण करता गायत्री जप संकल्प? सहजान श्री परमेश्वर प्रित्यर्थम योग्य आसा. जाल्यार आयच्यान थोडे संकल्प चेंज करून घेया. परमेश्वर प्रित्यर्थम बरोबरी धन समृद्ध्यर्थम म्हणजे संकल्प कुडशी येता ताका. म्हाका धन संपूर्ण जावन मेळका, मस्त धन म्हाका मेळका म्हणून एक संकल्प कुडसो घेया. तुमी ते गायत्री मंत्र करता वचा पळया कितले धन समृद्धी तुमचे कडेन येता वता, तुमी कितले श्रीमंत येताच की म्हणून सांगेन. तेन्ना तो ब्राह्मण अड्न म्हणून सांगेन पुन्हा घरा वच खंय. घरा वचूंक गे न्हू परमेश्वर प्रित्यर्थम तथा धन समृद्ध्यर्थम संकल्प ते गेले. म्हाका धन धान्य समृद्धी जावं का म्हणून हें करता वता 3 म्हयने भितर तेगे जिवनशैली बदलावून येता वता. ताका समृद्धी जाल तसले धन धान्य मेळटा, तो सुखान उरता म्हणजे काणी आयकतना कळणेवचें सत्य कितें आमकां? कळणेवचें सत्य एकूची, खंयचे कडेन गायत्री जप आसा थंयचे कडेन दुश्ट शक्ती केन्नाची येवत ना. खंयचे कडेन गायत्री जप उरता थंय नेगेटिविटी केन्नाची वास करतना. खंय गायत्री जप चलता उरता थंय दुश्ट शक्ती केन्नाची प्रवेश करतना म्हणजे सत्य केन्ना आमी कळून घेताची. तेन्ना आमकां दिसता गायत्री मंत्राक कितले प्रभाव आसा म्हणून. गायत्री मंत्राक
कितले शक्य असा म्हणून गायत्री मंत्रा भितरी कितले अद्भुत जात असले चैतन्य असा म्हणजे सत्य आमकां कळनाशें उरतना. अशानूच न्ही आमगे म्हालगड लोकांनी गायत्री मंत्राक मस्त महत्व दिलेले. कारण कितें मनुष्य जिवना भितरी कितले बरे शक्ती काम करता आसा की कितले वायट शक्ती बी काम करता आसाची. कशी दिवसो रात्री करेक्ट अर्धर्ध्यान उरता तशी जग ते चलता उर कशी उदेरी बरं फोर्स आनी वायट फोर्स हे दोन्ही काम करता उरताची. जाल्लेरी वायट शक्तीचे कितें इफेक्ट आसा परिणाम आसा जर आमकां जावचें ना म्हण जाल्लें असलेली आमी बरे वाटे उरका म्हण जाल्लें असलेली आमी जिवना भितर एक बरेच आनंद जाल्लें जीवन आमी करका म्हण जाल्लें असलेली आमी कितें करका ते गायत्री देवीला अनुष्ठान करका. केन्ना ते गायत्री देवीला अनुष्ठान आमी करता वताची तन्मूलक नेगेटिविटी वायट शक्ती आपापीत दूर होता वता. सहज जाल्लें तसलें शांती समाधान जीवन आमी करूं शकताची. जर ते गायत्री देवीला अनुष्ठाना भितरी आमगे कितें मागणी आसा ते मागणी बीच आमी दवन कला म्हणून असलेली ते मागणी बीच ते गायत्री देवी पूर्ण करली ते याद उर तुमकां. सहजानुची आमगे म्हालगड लोकांनी गायत्री देवी अनुष्ठाना भितरी मागणी घातली ना तिने प्रार्थना केलेलीची श्री परमेश्वर प्रित्यर्थम प्रात संध्या मुपाशिष्य म्हणूची भगवंताक संतुष्ट तरी करता असा म्हणून. कारण कितें भगवंत संतुष्टाले पुरो आमगे जीवन यथायोग्यान चलता वता म्हणजे म्हालगड लोकांले एक कल्पने चिंतने सत्यविषय बी हाय ते जाल्लेरी प्रायशः आज कालाचे परिस्थिती व्यवस्थे पडीचे गेलेली चित्ते संकल्प भितरी आमी परिपूर्ण जावंक न्हू गायत्री अनुष्ठानाचे प्रभाव कितें आसा ते गावचे शकत ना. तेन्ना परमेश्वर प्रित्यर्थम बरोबरी आमगे एक मना संकल्प कितें आसा ते दवरून घेतले जाल्यार आमी घार जावंक आमकां कार जावंक आमकां लगन जावंक आमकां संतान जावंक आमकां पयशे जावंक आमकां खंयचे इश्ट आसा ते एक संकल्प घान करया. ते संकल्पाक अनुकूल जावन ते गायत्री मंत्र परिणाम दिता वता म्हणजे सत्य आमी कळून घेवंक गेला. जगाची गायत्री मंत्राची व्याख्यान करता आसतना शास्त्रकार लोक सांगताची गायंतम त्रायते यस्मात् गायत्री त्वं ततस्मृता म्हणून. खंयचे मनुष्य तुगे स्मरण करता की तेका तूं रक्षण करता तेका बरें करता म्हणून तेची हे गायत्री मंत्राचे अर्थ हो. तेका गायंतम त्रायते यस्मात् गायत्री त्वं ततस्मृता. गान करता लोकांना जप करता लोकांक रक्षण करता बरें करता म्हणून तेची गायत्री मंत्राचे मूल जालें तसले अर्थ. अशा न्हू ते एक परिणाम आमकां जेवका म्हण जाल्लो असलेली आमी गायत्री मंत्रा भितरी एक थोडेची मागणी दवन केल्लेली खंडितानुची ते गायत्री मंत्राचे एक परिणाम आम देता वता म्हणजे सत्य अर्थ करून घेवंक गेला. आजी आमगे विचारा भितरी मस्त तितले वायट वायट चिंतन आशिल्ले आमी पळयताचे. आज आमी जिवना भितरी सहजान कितें विचार करता उरता म्हणलेली आमकां ते उपयोग पडटा कित्याक गोत्तूरत ना. ते मना भितर विचार निरंतर चलता उरता एक विचार बरोबर अनेक विचार बरोबर अनेक विचार निरंतर जे आमगे न्हू विचाराची कितें सरणी आसा हे आमगे जिवना भितर येता उरता. हे बरे विचार की वायट विचार की हे विचार केल्ले वयता म्हाका बरें जाता की वायट जाता की हे आमकां गुंतना आजी. अशें आमगे न्हू ते कितें वायट विचाराची सरणी आसा तेजेर बंद जावंक काम जालें असलेली वायट विचार सरणी न्हिदतना आमी भायर पडकम जालें असलेली ते नेगेटिविटीचे प्रभाव जर आमकां पडनाका पडचे ना म्हण जालें असलेली आमी कितें करका गायत्री मंत्र अनुष्ठान निरंतर करको हजारां करका म्हण हांव सांगतना तुमकां 108 तरी करया 108 बी जावत ना 10 तरी करया पळया कितले परिणाम जाता म्हणून. सहजानुची आमकां दिसता उरता वायट आसा जिवना भितरी म्हणून वायट येता कारण कितें वायट विचाराचें कारण कितें आमगे भितरी पॉझिटिव्हनेस ना आमगे कडेन सकारात्मक चिंतन आमगे कडेन ना जाल्यार जर ते सकारात्मक चिंतन आमगे कडेन येवका तेन्ना एक मात्र उपाय म्हण सांगलेली गायत्री जप. अशानूच न्ही आमगेले म्हालगड लोक मुंजे टायमारी आनी खंयचे मंत्र पुरेश जिवत ना चेडाक जिवचे एक मात्र मंत्र म्हळ्यार ते गायत्री मंत्र. ताका ब्रह्मोपदेश म्हणून नांव. ब्रह्म म्हळ्यार परमात्मा उपदेश ते परमात्मा लागीं वता आसल्याचें एक साधन ते मनुष्य जिवना भितर एक आनंदमय निर्माण करता आसलें अद्भुत शक्ती ते
अशानुची गायत्री मंत्राक अत्यंत मस्तितलं महत्व मला दिलं असा ते अर्थकंगया थोडे तरी वेळ गायत्री मंत्र अनुष्ठान करते का आम्ही टाईम कांडवर या मागे समाजाचे लोक प्रति दिवस नाताचे ते मागूत असायचे नान नाशिले लोक मागे समाज भितर ना विशेषान न्हावचे देवा पूजी करचे मागे समाजाक आयला लेख बळवळी ते आताच थोडे विद्यावंत लोक किती म्हण घेताचे थोडे तिने तरी करता विमुख जावचे पुरो जाले री अजून भालगड लोक असायचे अजून अनुभवस्थ लोक असायचे 3 दिवसा पूजा करताची संध्या म्हणून करतात त्यांनी संध्या म्हणून करची किती आजच्या म्हणून करताची नाका हात धरताची जाले संध्यावंदन मुक्सल देवा पूजेचे बसतेच संध्यावंदन चितलेत नाही संध्यावंदनाचे मूल उद्देश गायत्री मंत्र जप करचे त्याला अरे गायत्री मंत्र किती लोक जप करता असं आम्ही ते गायत्री मंत्र जप कर का म्हणते बदलायची प्रायशः गेल्ले हत्तमध्ये स्वीक संध्यावनी शिबिर आम्ही केलेले प्रत्येक गावा भितरी संध्यावनी शिबिर कंगेनो आम्ही विशेषान लोकांक एक प्रेरण दिवचे एक काम केलेले जाले री आज ते शिबिराचे प्रयोजन कितलो घेता आसाची कितलो संध्यावनी करता आसाची कितलो का ते मंत्र गुता असा अजून पर्यंत मागील नदरी आयल ना जाल्ले री जर त्याचे परिणाम तरी घेतले री खंडितान जिवरा भितर आम्ही बरे शकता व अशें हांवें न्हू प्रायशे गायत्री मंत्र कितें अनुष्ठान आसा तें मस्त पवरफुल सूर्याक अर्घ्य दिवचे मुख्य न्ही संध्यावने भितरी गायत्री जप करचे मुख्य तुम्ही अर्घ्य दिलेले सूर्या पावत की ना की मागूत ना सूर्य तुमी प्रसन्न जात की ना की मागूत ना जाल्यार तुमी कितें गायत्री मंत्र करता पळया तेजे परिणाम पडटा म्हणजे म्हाका सत्य गुतस म्हाका अशें हांवें न्हू गायत्री मंत्र मुख्य आनी लोकां दिसता आमी अर्घ्य दिवचे सूर्य येवत ना म्हणून ताका संबंध ना तो सूर्य दिवसा येता उरता तुम्ही अर्घ्य दिया सोडया ते प्रश्न जाल्यार गायत्री मंत्र अनुष्ठान केले निमित्त तुमच्या हृदय भितर एक सूर्य येता त्या मागूत आसा तुमच्या हृदय भितर एक ज्ञानोदय येता त्या मागूत आसा तुमच्या हृदय भितर एक शक्ती सामर्थ्य प्राप्त जाता त्या मागूत आसा ते मागीर मस्तीत म्हालगड लोकांनी बी सांगला म्हाका अनुभव आयले तसले विशय ते अशा न्हू गायत्री मंत्र कितें आसा हें अनुष्ठान करचे परंपरा दवरून घेया कितले टायम आसा तेन्ना जास्ती करया टायम म्हणा 10 मंत्र तरी करया न्ही किती याचे आसा 10 मंत्र किती वेळ वता तुमी गेले 1-2-3 मिनिट वतले 10 मंत्र जप करचे अशा न्हू 10 मंत्र तरेची गायत्री मंत्र अनुष्ठान केले निमित्त आमगे कडेन खंयचे वायट शक्ती येवता म्हणजे एक सत्य कळ्ळें तुमकां मागीर गुरून केन्ना म्हणचे आशिल्ले जिवना भितरी मनुष्य जिवना भितरी मस्त बरजोक म्हणना वायटणेशी उरखा म्हणून ते मस्त प्रयत्न करता न्ही आमी केन्नाचे आमकां वायटणेशी उरचे पुरो म्हणून जर वायटणेशी उरखा म्हणजे जालें आसलेली ताका एकमेव अत्र साधन म्हणून सांगलें री गायत्री अनुष्ठान तें अनुष्ठान केले निमित्त आमकां वायट येवत ना जाल्यार ते अनुष्ठाना भितरी आमगे संकल्प दवरले निमित्त संकल्प सिद्धी बी जाता म्हणजे सत्य हे कथा आमकां दिता आसा अशा न्हू जालें तितले गायत्री मंत्र अनुष्ठान करता आसले एक परंपरे पद्दती आमी वाडून घेवका आमी जालें तितले गायत्री देवी उपासने करता वचका सकाळी थोडे लोकांक टायम मेळटा तें मागूत आसा उठचे मस्त बेगी की ना 9:30 जावन वता बेगी म्हण सांगले न्ही अशें हांगा न्हू टायम मेळटा गडबडी उरता शालेय वचकी आंगडी वचकी कामाक वचकी अशें हांगा थोडे लोकांक सांजे टायम मेळटा सांजे करया कितें जावचें आसा संध्याकाळा भितर आयले नंतर जेवणा पयले हात पांय धुवन घेवन देवा मुखार राबून की बसून की करया कितें जावचें आसा जप करचें आमगेले काय तरी टायमा खातर न्ही याद उरता तुमकां आमकां खंयचे टायम मेळटा ते टायम आमी जप करतात न्ही ते टायमा एक म्हत्व आसा ना म्हणटा हांव संध्याकाळा एक म्हत्व आसा तेका एक प्राशस्त्य आसा तेका एक विज्ञान आसा ते विज्ञाना बद्दल आतां हांव उलयचें वतना ना तुमकां जाल्ले री जप करचें आमचे खातीर आमकां केन्ना टायम मेळटा ते आमी करूं ना ते टायमा उपयोग घेया आमी जेवणा पयलेपणे करया कांय तो ना आरामशीर पांय हात धुवन घेवन 10 मिनट राबोवन घेवन देवा मुखार जप करया न्ही कितें जाता बरें जाता अशें हांवें न्हू गायत्री मंत्र कितें अनुष्ठान आसा हें आमी सगळे लोकांनी करून वता उरका म्हणजे तेची ही एक चिंतनेचे मुख्य जात असले विशय काल बी आमी तेची सांगिल्लें तुमकां गायत्री मंत्र अनुष्ठान करका म्हणून सांगे न्हू गायत्री मंत्रा निमित्त कितले परिणाम जाता म्हणजे सत्यवेची आमी तुमकां सांगिल्ले ते ज्ञान दिवचे मंत्र म्हळ्यार गायत्री मंत्र मनशाची बुद्धी अत्यंत विलक्षण जाता वता मनशाची बुद्धीक एक वाट मेळटा मनशाची बुद्धी विलक्षण जाली जाल्यार ना
ते बुद्धी एक वाटी कन देऊ का चॅनल कन देऊ का हे वाटी वची म्हणून त्या वाटी भितर ते बुद्धी वता वता खंचकी कितले साधना आम्ही करू शकताच अशानं गायत्र म्हणतात अनुष्ठान निरंतर जावन आमगे समाजा भितर जावं का म्हणजे एक अपेक्षा आमगेले आमी गुर्त आसा मागीर समाज इतलो मुखार येवं कशें वयता कितलो होराट करून आयला म्हणून आमी होराट केलो की ना की आमगेले बाप्पा आवयन होराट केलो आसा आमगे चेडा बर जावं का चेडाल भविष्य बर जावं का आनी बदल कष्ट तापत्र्य सहन करून आहार विहार आनंद नासतना कष्ट करून तिने आमकां शिक्षण की योग्य उद्योग की लायंगे न्हू ते आमचे एक योग्य मट्टा हाडलो आसा जर एक 40 वर्सां पयलीं वचून पळया तुमी कितें आशिल्लें आमगे समाज लोकांनी कशें आशिल्लें आमगेलें जिवन आमगेलें तेले दी ते कितें प्रयत्न करून तिने आमकां इतलो मुखार हाडलो आसा हें दवरान घेवची जबाबदारी कोणाक जावन आसा हें समाजाची किर्ती दवरान घेवची जबाबदारी कोण जावन आसा आमगे जान आसनेवे जर आमी दैवज्ञ ब्राह्मण म्हणून संगीताची दैवज्ञ बरोबर ब्राह्मण म्हणजे एक शब्द बी केन्ना हांग घेताची तेन्ना गायत्री मंत्र अनुष्ठान तरी ना अशें उरलेली तो मनुष्य ब्राह्मण जावचे बी शकत ना त्या मनुष्य गायत्री अनुग्रह ना अशें उरलेली त्या मनुष्य जिवना भितर पावित्र बी येवचें शकत ना अशें हांवें न्हू गायत्री मंत्र अनुष्ठान निरंतर चलता वता म्हणच्याची आमगेले गुरूल अपेक्षे आमगेले अपेक्षे अशें हांवें न्हू थोडे वेळ तरी गायत्री मंत्र अनुष्ठान करया गायत्री मंत्र अनुष्ठान केले निमित्त खंयची वायट शक्ती आमगे लागीं येवच ना बरे शक्ती येवचेक आमी वाटिकान दिलेले बरे शक्ती आमगे कडेन आपोआप येता वता प्रार्थना दवरलेले गायत्री मंत्र अनुष्ठान करता आसतना पळया कितले परिणाम पडता वता कितले प्रभाव पडता वता म्हणून अशें तसलें एक चिंतन आमगे भितर येवो गायत्री देवी अनुष्ठान आमी करून आमच्या जिवना भितर सुखानी शांतीनी समृद्धीन उरया म्हणजे एक विशेष तसले मागणी हे संचार करचेक इश्ट करता आसा तसली एक शक्ती सामर्थ्य ते राजर्षिणी ज्ञानेश्वरी आमकां दिवो गायत्री मंत्र अनुष्ठान करूंक न्हू आमी सगळे लोक एक अद्भुत तसले उज्ज्वल जसं जीवन करता तसले एक प्रेरणे आमकां मेळ्ळा म्हणजे विशेष मागणी बेची श्रीदेवी चरणारविंदाक करता आसा मस्तीतले संतोश येता आसा चातुर्मासाचे दुसरा दिवस आज हांगा बसलाची चातुर्मास सुरवात हांवें न्हू एक दीस गेले 7 दिवसां भितर आत्तां गेले थोडे वेळ 2 दीस बी गेले अशी जाले आमगे हाती उरचे बरी 8 दिवस मात्र आमगे हाती उरता सहज कळवता वता दिवस वता वताचे एक दिवस येवचे लास्ट फंक्शना दिवसात पावता आमी पुराच तसलें हें जिवना शैली जिवन सहज वचकात ते कोण कोणा खातीर रापत ना खंयचे टायमा कोणा खातीर पळयता उरतना वाट तेगेले प्रकार ते वता उरता आमी काम केले रे शुद्ध काम करणे शुद्ध रे बद्ध इतलेच आमी आतां कांय ना अशें आमी कितें करता आसाची ते जिवना भितर अत्यंत मुख्य जाता प्रमुख पात्र वचून घेता तसलें एक जीवन आमगे सगळे लोकांक जावं म्हणजे अपेक्षे करता आसा आजी चातुर्मासा निमित्त अनेक कितले लोक अनेक कितले गांवांतून आयलेची अनेक कितले सेव दिल्याची पादपुजा सेवे अन्नदान सेवे महाअन्नदान सेवे हे सगळे सेवे आजी अनेक मागील भक्त लोकांक दिल्ले आसा ते सगळे मागील भक्त लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिलो म्हणजे प्रार्थने हे सज्ज करचेक इश्ट करता आसा विशेष हांवें न्हू उदयास्तमान सेवे एक व्हड सेवे हे ते व्हड सेवे आजी 2 आमगे